व्हाट्सअप, वेलकम बैक टू माय चैनल। कैसे हो आप सब। आज है ट्रेडिशनल डे एंड आज इस क्लास में हाँ तो आज ट्रेडिशनल डे आहे आणि आय एम व्हेरी एक्साइटेड। मी आज मराठीत ब्लॉग करणार आहे। हाय गाईज, व्हाट्सअप, वेलकम बॅक टू माय चॅनल। की कसे आहात तुम्ही सगळे। आणि आज मी मराठीत ब्लॉग करणार आहे। मला पण माहीत नव्हतं ॲक्च्युली। भरपूर कमेंट यायला लागले होते। मी गाडीवरून आले होतो त्याच्यामुळे माझे केस खूप जास्त खराब झाले आणि खूप जास्त कमेंट येत होते की मराठीत ब्लॉग कर। आणि मला पर्सनली फोन पण येत होते आणि इंस्टाग्रामवरती पण DMs येत होते की तू मराठीत ब्लॉग कर। म्हणून मी म्हणलं की आज मराठीत ब्लॉग करूया। आणि आज आमच्या कॉलेजमध्ये ट्रेडिशनल डे आहे म्हणून मी साडी घालून आली आहे। मी कशी दिसते नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये। आणि हां, असे नवीन नवीन गोष्टी मला ट्राय करायला आवडतातच, तर तुम्ही मला कमेंट करा अजून मी काय करू शकते। आणि माझे केस खूप खराब झाले, त्यामुळे काय होत नाही। आणि हां गाईज, तर पूर्ण कॉलेज बंद आहे, फक्त ही एक क्लासरूम आणि तिकडचे वॉशरूम तेच हे उघडं आहे, तर त्याच्यामुळं। आणि हां, आता मी तुम्हाला बाकी सगळं दाखवलं। ऑलरेडी चालू झालं आमचं ट्रेडिशनल डेचं सेटअप, बट मी नाही का एकदा उशिरा आली एकतर। आणि मग नंतर की ब्लॉग स्टार्ट करूया या मी त्याच्यातच टाकून देईल, जो मागच्या काल फेल झाला त्याच्यातच टाकून देईल। नाही तर कारण की आजचा दिवस खूप जास्त वाटतोय। सगळे एवढे भारी आवडून आलेत। मला खूप जास्त मूड नव्हता आवडायचा। मला नऊवारी घालायची होती ॲक्च्युली, बट मी सहावारी घातली। आणि हां, मी हिंदीतून जास्त तर मराठीत चांगलं बोलू शकते असं वाटायला लागलं आहे मला तर खरं तर। आणि गाईज, ही अख्खी साडी अशी आहे। मी तुम्हाला दाखवली असती त्या ह्याच्यात, पण ते वॉशरूम बंद आहे म्हणून नाही दाखवू शकत। आणि हे बघा किती सगळे सुंदर आवडून आलेले आहेत। हे तर फक्त लाईक क्लासरूमचं हे म्हणून तुम्हाला दिसत नाही आहे, बट भरपूर लोक बाहेर आहेत। धीरे धीरे मेरे बाल छूटने लगे क्योंकि मेरे बाल फ्रीजी आहे। अरे नाही, हिंदी नाही मराठी। माझे फ्रीजी केस आहेत म्हणून तसं खराब व्हायला लागले केस, पण काय नाही आला आता। मला फोटो पण काढायचे, मी आता काढलेच नाही फोटो। आणि वॉशरूम चालले डेंजर आहे। त्यानंतर बॉलिवूड डे आपण दुसऱ्या दिवशी सेलिब्रेट केला होता। तर आपण कोणी कॅम्पस सोडायचं नाहीये, याच मंडपात राहायचे। वरती दोन्ही जे मजले आहेत ते दोन्ही मजल्याचे सगळी रूम आहेत ते बंद ठेवायचे आणि आपण एक जास्तीत जास्त 12:15 पर्यंत फक्त या ठिकाणी ट्रॅडिशनल डे साजरा करणार आहोत। परत एकदा आपण संस्थेच्या रौप्य महोत्सवी वाटचाल FYPCS आणि चौथा क्रमांक आहे समीक्षा हुंडारे। आज आमच्या कॉलेजमध्ये पहिली गाड्या बोलवले होते। लय भारी केले, लय भारी केले गाईज। मी माझ्या एका फ्रेंडला आणायला आलती, ती आता आवडलेली पण नाहीये चांगली म्हणून तिला दाखवत नाहीये। तिला आणायला आलती, नाही तर मला डान्स करायचाच होता। ठीक आहे, डान्स करायचंच होतं, पण आता तिला आवडून देते मग जाते डान्स करायला। फ्रेंडशिप इज ऑल अबाउट इट। आणि बैलगाडीसोबत मला फोटो काढायचे, पण भीती वाटते गाईस। मला पण काढायचे फोटो काढतायत गाईस। फोटो मला पण काढायचा आहे।
त्याच्यानंतर मी मंदिरात जाऊन आले महादेवाच्या आणि आता मला भूक लागली होती म्हणून मी स्पाईनला आले. मी इथंच असते, माझं घर झालं आहे ॲक्च्युली. आणि हां आता पावभाजी खायची इच्छा होती म्हणून पावभाजी खायला आले. या खायला.